शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज 26 सप्टेंबर 2025 धरतीधन ॲग्रोसाईजच्या या ग्रुपमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, मुळातच अतिशय नुकसान शेतकरी बंधूंचं झालेलं आहे. त्यातही मागील 4-5 दिवसापासून चाळीसगाव असेल किंवा बुधवड जामनेरच्या काही पट्ट्यामध्ये अतिवृष्टी झाली. तर त्याचे काही व्हिडिओ किंवा मेसेज मी शेअर नाही केलेत, कारण शेतकरी बंधूंचे मेसेज होते शेअर करावेत, परंतु मी नम्र विनंती करतो. ऑलरेडीच एवढं नुकसान झाले आहे, त्यामुळे शेतकरी बंधू मनातून खचून जातात आणि त्यातल्या त्यात येणारे 3 दिवस जे आहेत ते काही ठिकाणी मेसेज येत आहेत की अतिवृष्टी होईल किंवा ढगफुटी होईल, या टेन्शनमध्ये किंवा या चिंतेमध्ये सुद्धा शेतकरी बंधू आहेत. त्यामुळे येणारे मेसेज नक्कीच शेतकऱ्यांवरती तणाव वाढवत आहेत. अपडेट मी आपल्याला देतोय. त्याच्यात 26 तारीख आज आहे आणि आपण मागील 10 दिवसापासून ऐकताय की 26 तारखेपासून 30 तारखेपर्यंत पावसाचा जोर हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी आहे. आणि जो या डीप डिप्रेशनचा जो मार्ग आहे तो भुवनेश्वरून जो सुरू होतो तो गुजरात राजस्थानपर्यंत हा ऑलरेडी मी शेअर केलेला आहे ग्रुपवरती. परत एकदा हा शेअर करतोय. तर याच्यामध्ये आंध्र प्रदेश असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाड्याचा काही भाग असेल, खानदेशचा काही भाग असेल, नंतर ते गुजरातकडे जात आहे. तर याच्यामध्ये सध्या तरी आपल्याला आज वातावरण बदललेलं आहे आणि आज रात्रीपासून साधारणतः आज रात्रीपासून ते जळगाव जिल्ह्यामध्ये, धुळे जिल्ह्यामध्ये आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये शनिवार, रविवार आणि सोमवार हा जास्त जोर असेल. म्हणजे आजपासून 3 ते 4 दिवस बऱ्याच ठिकाणी हा जोर वाढलेला दिसेल. त्यातल्या त्यात शनिवार, रविवार जास्त जोर आपल्याला या खानदेशमध्ये पावसाचा दिसेल. त्यानंतर हा पाऊस जो आहे तो कमी अधिक प्रमाणामध्ये 5 तारखेपर्यंत खानदेशमध्ये चालू राहील. म्हणजे जोर जास्त जो आहे तो 2-3 दिवस आहे. त्यानंतरचे पुढचे म्हणजे साधारणतः 30 तारखेपासून ते 4-5 तारखेपर्यंत भाग बदलत कमी अधिक प्रमाणामध्ये पाऊस आहे. पाऊस बिलकुलच नाही असं नाही, तर कमी अधिक प्रमाणामध्ये हा पाऊस चालूच राहील. त्यानंतर मात्र परत एकदा मागच्या वेळेस मी तुम्हाला शेअर केलं होतं 5 तारखेनंतर पुन्हा एकदा पाऊस दिसतोय. त्यामुळे हे जे पावसाचं चक्र आहे हे सध्या तरी असं वाटतंय की या पहिल्या पंधरवड्यापर्यंत चालूच राहील. आणि जसं जसं या रिटर्न मान्सूनची प्रगती होते तसे तसे अपडेट्स आपल्या या ग्रुपवरती येतच राहतील. तोपर्यंत रामकृष्ण हरी.